पूर्व भागातील जागरूक देवीचं प्रसिद्ध मंदिर असलेले निलगार इस्टेट येथील श्री दक्षिणा कालिका मंदिरात आज आषाढ शुद्ध प्रतिपदा रोजी आषाढी वाराही शाकंभरी नवरात्र महोत्सवात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय। सकाळी ध्वजारोहणाची मानकरी तुषार प्रवीण सुंदाळक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून श्री वरदविनायक गणपती पूजनानं नवरात्रीची सुरुवात झाली। कालिका मातेचे समाज बांधव व भक्तगणांकडून अष्टोत्तर कलशाभिषेकानं पूजा होऊन मूळ मूर्ती अभिषेक, तदनंतर होम हवन, देवी शाकंभरी अलंकारण होऊन आरती करण्यात आली। या वाराही नवरात्रीचे महत्त्व म्हणजे हे नवरात्र 15 दिवसाचं असतं। दररोज कालिका मातेला विविध नाना प्रकारच्या भाज्यांनी अलंकृत करण्यात येतं व गुरुपौर्णिमेला नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी बाजारात उपलब्ध असलेल्या संपूर्ण भाज्याने देवीचं गर्भगृह सजवण्यात येतं। ते अलंकार नयनरम्य व उत्कृष्ट पद्धतीचं असतं व सायंकाळी पालखी सेवा व कुमारिका पूजन व देवीच्या शयनसेवनानं वाराही नवरात्रीची सांगता होते। या सर्व प्रकारच्या पूजनानं लाभ घेऊन भक्तगणांनी देवीच्या कृपाप्रसादाचेच पात्र व्हावं असं आव्हान ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र चवडेकर साहेब यांनी केलं। कालिका मंदिरात आजपासून वाराही नवरात्र हा महोत्सव सुरू झालेला आहे। वाराही नवरात्र महोत्सव हे जे आहे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात हे होत नसून फक्त सोलापुरात होते। इतर भागात शारदीय नवरात्र, वसंत नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र याप्रमाणे वर्षातून 3 नवरात्र होतात, परंतु सोलापुरातील कालिका मंदिरात एकूण 4 नवरात्र होतात। त्यापैकी एक म्हणजे वाराही नवरात्र। वाराही नवरात्र ह्याचा साधारणपणे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा हे नवरात्र आम्ही ह्या मंदिरात साजरे करत असतो। वाराही नवरात्र सोलापुरात का घेतले गेले तर आंध्र प्रदेशमध्ये आषाढ महिना या देवीसाठी फार मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो, म्हणून आम्ही प्रत्येक 3 महिन्यातून एकदा एक नवरात्र आम्ही साजरा करतो। त्यात हे आषाढ वाराही नवरात्रसुद्धा आहे। आज सकाळी 6 वाजता गणेश पूजनाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेला आहे। 6 वाजता गणेश पूजन, त्यानंतर ध्वजारोहण आणि घटस्थापना, तदनंतर मूळ मूर्ती अभिषेक आणि अष्टोत्तर कलश पूजा म्हणजे 108 कलशांनी देवीला अभिषेक करण्यात आलेला आहे। आता सध्या मंदिरात अलंकार चालू आहे आणि नुकतंच अग्निप्रज्वलन करून होम हवन हे पूर्ण झालेलं आहे। संध्याकाळच्या वेळेला सहस्रनाम कुंकुम अर्चना आहे आणि त्यानंतर आरती होऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल। ह्याप्रमाणे हे दररोज आषाढ शुद्ध पौर्णिमापर्यंत या मंदिरात हे कार्यक्रम चालणार आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पालखी निघेल आणि त्यानंतर कुमारिका पूजन होऊन शयनसेवनाने ह्या कार्यक्रमाची सांगता होईल। गणेश गुरुभ्यो नमः। निलगार ज्ञाती प्रांगणातील कालिका देवस्थानम येथे सालाबादप्रमाणे आषाढ महिन्यामधील वाराही शाकंभरी नवरात्र प्रारंभ झालेला आहे। या उत्सवामध्ये रोज देवीला वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्यांनी अलंकार करण्यात येतो। आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध पौर्णिमापर्यंत 15 दिवस हा उत्सव होतो। अति प्राचीन काळी सृष्टीमध्ये दुष्काळ पडला होता। दुष्काळ पडल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी भगवती जगदंबेची प्रार्थना केल्यानंतर जगदंबेच्या शरीरातून सर्व फळभाज्या, पालेभाज्या, अनेक वनस्पती उत्पन्न झाली, म्हणून त्याला शाकंभरी असं संबोधलं जातं। शाकंभरीं स्तुवन् ध्यायन् जपन् संपूज्य नमन् अक्षयमश्नुते शीघ्रम् अन्नपानामृतं फलम्। ह्या शाकंभरी उत्सवामध्ये देवीची जो पूजा करतो, अर्चना करतो, जी काही सेवा करतो त्या भक्तांना, सर्व भक्तांना कधीही अन्न पाण्याची कमतरता भासत नाही आणि जे काय अन्न पाणी मिळणार आहे ते अमृतासमान आहे आणि अक्षय स्वरूपात मिळतं। या उत्सवामध्ये नित्य देवीला भाज्यांनी अलंकार करतात। सकाळी 10 वाजता दक्षिणाकाली ककारादी सहस्रनामावली हवन असतं। संध्याकाळी 6 वाजता दक्षिणाकाली ककारादी सहस्रनाम कुंकुमार्चना होते आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेला इतक्या भाज्या उपलब्ध होतात बाजारामध्ये, त्या सर्व भाज्यांनी देवीला अलंकार करण्यात येतो। तरी सर्व भक्तांनी देवी दर्शन घ्यावं, देवी सेवा करावी, सगळ्यांना देवीची आशीर्वाद। मी निलगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र रामकृष्ण चवडेकर।
आमच्या कालिका मंदिरात वाराही नवरात्र महोत्सव साजरा करतात. आषाढ शुद्ध 1 शनिवार 6/7/2024 रोजीपासून आषाढ शुद्ध पौर्णिमा रविवार दिनांक 21/7/2024पर्यंत श्री कालिका देवी वाराही नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त देवस्थानात शाकम बाजाचे संपूर्ण अलंकार करून देवींना अर्पण करण्यात येते व आषाढ शुद्ध पौर्णिमापर्यंत दररोज त्याची सेवा केली जाते. याप्रमाणे सर्व भक्तगणांनी देवदेवतांचे सगळ्यांचे लाभ घ्यावा, भक्तांनी सगळ्यांचा लाभ घ्यावा आणि आषाढ शुद्ध पौर्णिमा दिवशी पूर्ण शाकम भाज्यांचे पूर्ण अलंकार करण्यात येऊन आणि होम हवन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. तर या सगळ्या कार्यक्रमाचे भक्तगणांनी लाभ घ्यावा. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.